नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असेल, कारण आज मी तुमच्यासाठी मराठी व्याकरणाचे 50 महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, जिल्हा न्यायालय भरती, पोलीस भरती याकरिता हे प्रश्न खूपच महत्त्वाचे असतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे की खालील वाक्याचा अर्थ हा ओळखायचा आहे. खालील वाक्याचा अर्थ हा ओळखायचा आहे. तर वाक्य आहे जोडे फाटणे, जोडे फाटणे. याचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे खूप हेलपाटे घालणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. नेक्स्ट, दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय हा निवडायचा आहे. दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय हा निवडायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे गुरुपदेश हा होईल. नेक्स्ट, राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता होईल? राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ हा कोणता होईल? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे अज्ञानार्थ असा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ हा आहे. नेक्स्ट, तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारचा संधीचे उदाहरण आहे? तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारचा संधीचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे विसर्ग संधी हे उदाहरण होईल. नेक्स्ट, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे वर्ण असे म्हणतो. नेक्स्ट, त्याने चांगले परिश्रम केले म्हणून यश दिसले या वाक्याचा प्रकार हा ओळखायचा आहे. त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले या वाक्याचा प्रकार हा ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे संयुक्त वाक्य हे होईल. नेक्स्ट, मी जेवण करीत आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मी जेवण करीत आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ असा होईल. नेक्स्ट, नामाच्या 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकाराचे अनेक वचन होते? नामाच्या 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे सामान्य नाम असे होते. नेक्स्ट, पिकलेले फळ खाली पडले, पिकलेले फळ खाली पडले वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे पिकलेले. तर पिकलेले हे या वाक्यातील विशेषण आहे. नेक्स्ट, पुढील मन आहे ती पूर्ण करायची आहे. तर मन आहे दिवाळी नाही तर ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे शिमगा. तर दिवाळी नाही तर शिमगा पण नाही. नेक्स्ट, पालकांनी मुलांना मायेने वाढवावे हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? पालकांनी मुलांना मायेने वाढवावे हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे भावे हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट, मला उजाडले या विधानाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. मला उजाडले या विधानातील प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे भावकर्तरी हे होईल. नेक्स्ट, जहाल या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे? जहाल या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे मवाळ हा शब्द जहालच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे. नेक्स्ट, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार हे किती पडतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 3. तर पुरुषवाचक सर्वनामाचे 3 हे प्रकार पडतात. नेक्स्ट, गैरहजर
या शब्दाचा समानार्थी शब्द हा ओळखायचा आहे. शब्द आहे गैरहजर. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे अनुपस्थित. हा गैरहजर शब्दाचा समानार्थी शब्द हा होईल. नेक्स्ट, वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील कर्ता कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे शिक्षक. तर वर्गात शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील कर्ता जो आहे तो शिक्षक होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे नाही. खालीलपैकी कोणते वाक्य आहेत जे कर्तरी प्रयोगाचे नाही. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे त्यांचे काम करून झाले. हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, पुढील शब्दापैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता होईल. पुढील शब्दापैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द हा कोणता होईल. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे मनस्थिती. हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे हे वाक्य संयुक्त वाक्य असे होईल. नेक्स्ट, मी लिहित आहे. मी लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे हे वाक्य होईल अपूर्ण वर्तमान काळ. नेक्स्ट, तो गाणे गातो. तो गाणे गातो या वाक्यातील गाणे हे काय आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे कर्म. नेक्स्ट, जो करेल तो भरेल. जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे हे वाक्य संयुक्त वाक्य होईल. नेक्स्ट, माती पेटून उठणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय आहे. माती पेटून उठणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे मनात जागृती निर्माण करणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होईल. नेक्स्ट, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे विद्यार्थी असा होईल. नेक्स्ट, माधव कंजूस आहे. माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते. त्याचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे माधव उधळ्या नाही. ऑप्शन ए हे उत्तर योग्य होईल तुमचं. नेक्स्ट, तो वारंवार आजारी पडतो. तो वारंवार आजारी पडतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे वारंवार. हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट, तो मुंबईला गेला. तो मुंबईला गेला क्रियापदे योग्य रूप सांगा. तो मुंबईला गेला क्रियापदे योग्य रूप कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर याच्यात उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे गेला. नेक्स्ट, पतन या शब्दार्था विरुद्धार्थी असलेला पर्याय निवडायचा आहे. पतन या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला पर्याय हा निवडायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे उन्नती. नेक्स्ट, अनेक वचन शब्दापैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. अनेक वचन शब्दापैकी चुकीचा पर्याय हा ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे घड्याळ. नेक्स्ट, भावने शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडायचा आहे. भावने शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय हा निवडायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे शक्तिमान होणे असा होईल. नेक्स्ट, नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात.
तर उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे विभक्ती असे म्हणतात. नेक्स्ट, सौजन्य या शब्दाचा विरुद्धी अर्थाचा शब्द कोणता आहे? सौजन्य या शब्दाचा विरुद्धी अर्थाचा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे असभ्यता असा होईल. नेक्स्ट, किकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे दास. नेक्स्ट, रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे. रान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे वल्लरी हे होईल. नेक्स्ट, डोकेवर काढणे वाक्यप्रचार कोणता आहे? डोकेवर काढणे वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे अडचणीतून बाहेर पडणे असा होईल. नेक्स्ट, वल्लरी या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द ओळखायचा आहे. वल्लरी या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक हा शब्द ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे अरण्य हे होईल. नेक्स्ट, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द ओळखायचा आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द ओळखायचा आहे. ते होईल ऑप्शन बी, ते म्हणजे अंबक. नेक्स्ट, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखायचं आहे. खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखायचं आहे. वाक्य आहे, किती सुंदर देखावा आहे. किती सुंदर देखावा आहे हा. याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह असा होईल. नेक्स्ट, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. वाक्य आहे, ते गाणे गातात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे हे कर्मणी प्रयोग असं होईल. नेक्स्ट, रात्र संपता संपत नाही. रात्र संपता संपत नाही. वाक्याचा काळ कोणता आहे हे ओळखायचं आहे. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ असा होईल. नेक्स्ट, तो नेहमी लवकर झोपतो. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पूर्ण वर्तमान काळ होईल. नेक्स्ट, विदूर या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता आहे? विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द हा कोणता आहे? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे विधवा. तर विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द हा विधवा असा होईल. नेक्स्ट, उचललेली जीभ लावली टाळला. उचलली जीभ लावली टाळला या म्हणीचा अर्थ काय आहे ते सांगायचा आहे. तर मित्रांनो, या म्हणीचा अर्थ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नेक्स्ट, खालीलपैकी सोने शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय कोणता आहे ते ओळखायचा आहे. खालीलपैकी सोने या शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय हा निवडायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन सी, हेम. नेक्स्ट, मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो. मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प हा करतो. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कर्तरी प्रयोग हे वाक्य होईल. नेक्स्ट, खालील शब्दापैकी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दातील उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन डी, विसर्जन हे शब्द होईल. नेक्स्ट, राजा या शब्दास पर्यायी नसलेला शब्द ओळखायचा आहे. राजा या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन डी, भुर्ज असा या शब्दाचा पर्यायी नसलेला शब्द आहे. नेक्स्ट, पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. वाक्य आहे, पान उतारा करणे. तर उत्तर होईल ऑप्शन ए, अपमान करणे असा या वाक्य प्रचारातील वाक्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे?
खालीलपैकी कोणता शब्द हा अनेक वचनी आहे? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, गाणी. नेक्स्ट, खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, निशाकर हे शब्द आहे. नेक्स्ट, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास असे म्हणतात. तर उत्तर होईल ऑप्शन सी, विशेषण असे म्हणतात. नेक्स्ट, मी परीक्षा देत आहे. मी परीक्षा देत आहे या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे वर्तमान काळ असा होईल. नेक्स्ट, अवदसा आठवणे. अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ते ओळखायचं आहे. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, वाईट बुद्धी सुचणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ हा होतो. नेक्स्ट, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन डी, रीती वर्तमान काळ असा होईल. नेक्स्ट, गाणे सर्वांना आवडते. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यातील कोणते कार्य करतो? तर उत्तर होईल ऑप्शन सी, क्रियापदाचे. नेक्स्ट, लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर उत्तर होईल ऑप्शन बी होईल, ते म्हणजे आत्मवाचक सर्वनाम असा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.